केंद्रीय आरोग्य मंत्री भारतीताई पवार यांच्या मतदारसंघात आरोग्याची झाली दुरावस्था। दिंडोरी लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक आदिवासी समाज असल्याने हा मतदारसंघ आदिवासी आरक्षित आहे। या आदिवासी आरक्षित मतदारसंघात आरोग्याची सर्वात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी पेठ तालुक्यातील एक गरोदर मातेला आपल्या बाळासहित जीव गमवावा लागल्याची घटना ताजी असतानाच नाशिक जिल्हा रुग्णालयात डिलिव्हरी महिलांना घरी पोहोचवण्यासाठी ॲम्ब्युलन्समध्ये डिझेल नाही म्हणून 2 दिवसांची प्रसूती झालेल्या महिलांना एसटी बसने प्रवास करावा लागण्याचा प्रकार पण निदर्शनास येतो। असाच एक प्रकार कळवण तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयात बहुतेक गरोदर महिलांची डिलिव्हरी करत नाही। बहुतेक गरोदर महिलांना नाशिक ग्रामीण जिल्हा रुग्णालय रेफर करताना दिसतात। एका दिवसात साधारणतः 3 ते 4 गरोदर महिलांना डिलिव्हरीसाठी नाशिकला पाठवतात। अशाच एक गरोदर महिलेला राणी सुनील बागुल हिला डिलिव्हरीसाठी रेफर केले असताना ती ॲम्ब्युलन्स मध्येच डिलिव्हरी झाली आणि दुर्दैवाने बाळाचा मृत्यू झाला। असे प्रकार रोजच कळवण उपजिल्हा रुग्णालयात घडून येतात। यावर केंद्रीय आरोग्य मंत्री भारतीताई पवार लक्ष घालेल का असे प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे। सर्वप्रथम मी तुमच्या न्यूज चॅनलचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी सर्वसामान्य गोरगरीब आदिवासी समाजाचे प्रश्न उपस्थित करण्यासाठी मी या ठिकाणी अतिशय दुर्दैवी आणि निंदनीय घटना। आपल्या आया बहिणीला जिची डिलिव्हरी 2 दिवसापूर्वी झालेली आहे, तिला डिलिव्हरीच्या वेळेस होणाऱ्या यातना आणि डिलिव्हरीनंतर 1.25 महिन्याची काही यातना असतात, ते यातनासोबत घेऊन ती महिला बसने प्रवास करते। तिला आलेला स्तनपानाचा विषय असेल, तिचा आलेला ब्लडचा विषय असेल, त्याच्यानंतर त्या बाळाची जी काही निगा घेण्याची वगैरे वेळ असेल, ती अशी कुठं चाललं आहे, आपण कुठं चालला आहे तो महाराष्ट्र आणि कुठं चाललं आहे इथलं जे प्रशासन आहे आरोग्याचं, ते कुठं चाललेलं आहे। एक बाजूला आपण गरोदर माता संरक्षण करण्यासाठी वेगवेगळ्या स्कीमा येतात, त्याच्यानंतर जर पाडा वाचायला लागलो तर खूप मोठा पाडा आहे। आज कळवण तालुक्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय आहे, जे उपजिल्हा रुग्णालयामध्ये सोनोग्राफी सेंटर आहे, पण तिथं खरंच सोनोग्राफी होते का? जर सोनोग्राफी सुविधा या ठिकाणी असेल तर 100% नॉर्मल डिलेवऱ्या इथंच झाल्या असतात, पण सोनोग्राफी सेंटर अवेलेबल नसल्या कारणाने पेशंट हे बाहेर रेफर केलं जातं आणि त्याच्यानंतर नाशिक सिव्हिलला जाऊन ते सहज नॉर्मल डिलेवरी होत आहे। तीच जर सोनोग्राफी सेंटरची सुविधा जर या ठिकाणी उपस्थित राहिली ती 100% त्याचा बेनिफिट होईल। केंद्रीय आरोग्य मंत्री या ठिकाणच्या असताना, दिंडोरी लोकसभेच्या त्या खासदार असताना ह्या ठिकाणी समोर जे प्रायव्हेट सोनोग्राफी सेंटर आहे तिथं 3 दिवस नंबर लागत नाही झाला। 3 दिवस त्या ठिकाणी डिलिव्हरी जे प्रेग्नेन्सीवाल्या महिलेला 3 दिवस वाट बघावं लागते। आज नंबर लावून जा, 100 रुपये जमा करा आणि तिसऱ्या दिवशी तुमचा नंबर लागेल तेव्हा तुम्ही या। आणि आमच्या ज्या आदिवासी बहुल भागातल्या महिला आहे त्या साधारण कमीत कमी 50 ते 40 किलोमीटरवरून येतात, त्या बी त्यांच्याकडे गाडी नसल्या नाही मोटरसायकल येतात। रस्ते तर तुम्हाला सगळी माहितीच आहे। त्या रस्त्यांमध्ये जर समजा त्या बालकाला जे पोटात गर्भ आहे त्याला जर काही प्रॉब्लेम झाला तर त्याला जबाबदार। माझं असं वैयक्तिक मत आहे, जर समजा आपल्या केंद्रीय आरोग्य मंत्री खासदार मॅडम जर असेल आणि त्यांना आता ट्रायबलचं पण दिलेलं आहे, आदिवासी पद पण दिलेलं आहे, तर त्यांनी नक्कीच या ठिकाणी आपल्या आदिवासी समाजासाठी जो कळवण पेसा तालुक्यामध्ये पेसा म्हणून मानला जातो आणि त्याच्यामध्ये 100% आदिवासी जो 90% जवळजवळ आदिवासी राहतात त्यांच्या सुखसुविधा देण्यासाठी त्यांनी इथं आठवड्यात 6 दिवस कंटिन्यू सोनोग्राफी सेंटर चालू करावं आणि डिलेवऱ्या इथं कशा होतील आणि डिलेवऱ्यांचं एक मस्टर कायमस्वरूपी चेक करण्यात यावं। दर महिन्याला डिलेवऱ्या इथं किती झाल्या, रेफर किती झालं याचं तपासणं करणे पाहिजे आणि त्याचं कारण योग्य कारण असेल तर त्याला बाहेर पाठवणं योग्य आहे। अशा तपासण्या नक्कीच होणं गरजेचं आहे। हेच केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना आम्हाला कळकळीची विनंती आहे। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पुंजाराम खांडवी व सोनीराम गायकवाड, कळवण।